तुम्हाला या प्रश्न पडतो का की SIP चालू करू की लमसम इन्व्हेस्टमेंट करू? थांबा. चुकीचा पर्याय निवडला तर तुमचं 10-15 वर्षाचं रिटर्न अर्ध्यावरती येऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ पुढची 90 सेकंद लक्षपूर्वक पहा. सर्वात आधी SIP. SIP म्हणजे दर महिन्याला छोट्या रकमेची गुंतवणूक. यामध्ये जादू असते ती रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगची. मार्केट खाली जास्त युनिट्स, मार्केटवर कमी युनिट्स, म्हणजे दीर्घ काळात तुमची ॲव्हरेज कॉस्ट ही खूप कमी होते. त्यावर भर म्हणजे कंपाऊंडिंग, म्हणजे पैसा पैशाला वाढवत राहतो. अगदी लहान रक्कम देखील लॉंग टर्ममध्ये खूप मोठी होऊ शकते. आता पाहूयात लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठी रक्कम एकदाच गुंतवणे. बाजार वर असेल तर सुरुवातीपासूनच फायदा, परंतु इथे एक धोका आहे. मार्केट टायमिंग. बाजार जर खाली पडला तर मोठी रक्कम ही लाल म्हणजेच कमी दिसू शकते. म्हणून स्मार्ट लोक काय करतात, मोठी रक्कम ही STP मार्फत गुंतवतात. मोठी रक्कम पहिली लिक्विड फंडमध्ये पार्क करतात आणि दर महिन्याला थोडी थोडी रक्कम ही लिक्विड फंडमध्ये ट्रान्सफर करतात. लुक अँड फील SIP सारखाच, पण मोठ्या रकमेवरती. मग अंतिम निर्णय कोणता? तुमचं मंथली इन्कम असेल तर SIP ही बेस्ट डिसिजन आहे. पण तुम्हाला कोणता बोनस मिळाला किंवा एक्स्ट्रा इन्कम आलं तर लमसम किंवा STP हा स्मार्ट डिसिजन आहे. लक्षात ठेवा, कालावधी जितका लांब रिटर्न तितका जबरदस्त. SIP असो किंवा लमसम, नियम एकच: लवकर गुंतवणूक सुरू करा आणि सातत्य ठेवा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माइंडफुल मराठीला नक्की फॉलो करा.